नमस्कार. आज आपण हरित इमारतींमधल्या एका खूप महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित भागावर बोलणार आहोत. त्यांच्या HVAC प्रणाली म्हणजे हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग. आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण हे समजून घेऊ की या नवीन ऊर्जा कार्यक्षम HVAC प्रणाली इतक्या महत्वाच्या का आहेत. चला जरा खोलात जाऊया. नमस्कार. हो, अगदी बरोबर. कारण पारंपरिक HVAC सिस्टम्स खूप जास्त वीज वापरतात. तुम्ही विचार करा, इमारतीच्या एकूण वीज वापरापैकी जवळपास 40 ते 50% वाटा कधीकधी फक्त HVACचा असतो. अर्थातच याचा पर्यावरणावर परिणाम होतो आणि खर्चही वाढतो. हरित इमारतींचं मुख्य ध्येय हाच भार कमी करणं आहे आणि म्हणूनच या कार्यक्षम HVAC प्रणाली काय म्हणतात त्याला केंद्रस्थानी आहेत. मग यांची मुख्य उद्दिष्टे काय? फक्त वीज वाचवणं म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करणं हे तर आहेच, त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं, बिल वाचतं. पण अजून काही? हो, नक्कीच. ऊर्जा बचत आणि कमी उत्सर्जन हे तर झाले प्राथमिक फायदे. पण तितकंच महत्त्वाचं आहे इमारतीत राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांचा आराम म्हणजे कम्फर्ट आणि अर्थातच चांगली हवा म्हणजे एअर क्वालिटी. शिवाय तुम्हाला माहीत असेल, लीड किंवा IGBC सारखी ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन्स मिळवण्यासाठी या प्रणाली जवळपास अनिवार्यच असतात. अच्छा. आणि हो, अजून एक फायदा म्हणजे इमारतीचं बाजारमूल्य वाढतं. कारण आजकाल लोक पर्यावरणाबद्दल अधिक जागरूक आहेत. तर हा एक म्हणजे व्यापक दृष्टिकोन आहे. बरोबर. पण मग या प्रणाली काम कशा करतात? म्हणजे नक्की ऊर्जा वाचवतात कशा? काय वेगळं आहे यात? इथेच खरी गंमत आहे असं वाटतंय. हो, गंमत आहेच. या प्रणाली स्मार्ट आहेत. पारंपरिक कशा असतात, एकतर फुल स्पीडवर चालू किंवा बंद. पण या नवीन प्रणाली तशा नाहीत. त्या मागणीनुसार चालतात. म्हणजे व्हेरिएबल स्पीड मोटर्स वापरतात. कॉम्प्रेसर किंवा पंखा गरजेनुसार हळू किंवा जोरात फिरतो, उगाच दावत नाही. स्मार्ट कंट्रोल्स, सेन्सर्स असतात जे तापमान, आर्द्रता, किती लोक आहेत यानुसार सिस्टमला ॲडजस्ट करतात. ऑटोमॅटिक. अगदी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, उष्णता पुनर्प्राप्ती म्हणजे हीट रिकव्हरी. बाहेरची हवा आपण फेकतो त्यातली ऊर्जा, थंडी असेल तर थंडी, गरमी असेल तर गरमी, ती परत आत येणाऱ्या ताज्या हवेला दिली जाते. म्हणजे ऊर्जा वाया जात नाही. म्हणूनच म्हणतो या प्रणाली फक्त कार्यक्षम नाहीत तर त्या हुशार आहेत. वाह, म्हणजे गरज असेल तेवढीच ऊर्जा. मस्तच. आता काही विशिष्ट तंत्रज्ञानांबद्दल बोलूया का? मी भूगर्भीय म्हणजे जिओथर्मल हीटिंग कूलिंगबद्दल ऐकलंय. ते खूप प्रभावी आहे म्हणे. हो, जिओथर्मल खूपच इंटरेस्टिंग आहे. ते काय करतं तर जमिनीखालच्या स्थिर तापमानाचा वापर करतं. जमिनीखाली काही मीटरवर तापमान वर्षभर बऱ्यापैकी स्थिर असतं. तर पाईप्समधनं एक द्रव फिरवून हिवाळ्यात जमिनीतून उष्णता खेचून इमारतीत आणली जाते आणि उन्हाळ्यात इमारतीतली उष्णता जमिनीत सोडली जाते. अरे वा. यामुळे पारंपरिक सिस्टीमच्या तुलनेत अंदाजे 25 ते 50% ऊर्जा वाचू शकते. 25 ते 50%? हे तर प्रचंड आहे. मग हे सगळीकडे का नाही वापरत? काही मर्यादा आहेत का? आहेत ना. मुख्य म्हणजे सुरुवातीचा खर्च, जमिनीखाली ते पाईप्सचं जाळं टाकणं, विशेषतः उभं ड्रिलिंग करणं हे महाग असतं आणि त्यासाठी मोकळी जागा पण लागते. त्यामुळे नवीन बांधकामांसाठी हे जास्त सोयीचं ठरतं. पण लाँग टर्ममध्ये नक्कीच फायद्याचं आहे. समजलं. म्हणजे इन्स्टॉलेशन खर्च जास्त आहे. अच्छा, आता दुसरा एक शब्द ऐकलाय, ERV, एनर्जी रिकव्हरी व्हेंटिलेटर्स. हे काय प्रकरण आहे? ERV म्हणजे एनर्जी रिकव्हरी व्हेंटिलेटर. हे व्हेंटिलेशनसाठी वापरतात. इमारतीत ताजी हवा आणताना ऊर्जा वाचवणं हे याचं काम. आपण इमारतीतून वापरलेली हवा बाहेर टाकतो बरोबर. तेव्हा तिच्यातली जी काही कंडिशन्ड ऊर्जा असते म्हणजे आपण थंड किंवा गरम केलेली ती वाया जाते. हो, बरोबर. ERV काय करतं, बाहेर जाणारी हवा आणि आत येणारी ताजी हवा यांच्यात उष्णतेची देवाणघेवाण करतं. थोडी आर्द्रता पण ट्रान्सफर होते. म्हणजे हिवाळ्यात बाहेरची थंड हवा आत येण्यापूर्वी थोडी गरम होते आणि उन्हाळ्यात बाहेरची गरम हवा आत येण्यापूर्वी थोडी थंड होते. यामुळे मुख्य HVAC सिस्टमवरचा लोड कमी होतो. अरे वा. म्हणजे ताजी हवा पण मिळते आणि ऊर्जा पण वाचते. आरोग्यासाठी पण चांगलं. पण याला मेंटेनन्स लागत असेल ना? हो, नक्कीच लागतो. त्यातले फिल्टर्स आणि तो जो हीट एक्सचेंजर असतो तो नियमित स्वच्छ करावा लागतो. नाहीतर कार्यक्षमता कमी होते. ठीक आहे. आणि तिसरं एक नाव नेहमी समोर येतं, VRF
व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो हे काय आहे? VRF म्हणजे व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो. मोठ्या इमारती जिथे वेगवेगळे झोन्स आहेत तिथे हे खूप उपयोगी पडतं. यात एकच मोठं आउटडोअर युनिट असतं जे अनेक इनडोअर युनिट्सना जोडलेलं असतं. पण गंमत अशी की प्रत्येक इनडोअर युनिटला किती रेफ्रिजरंट द्यायचा हे त्या झोनच्या गरजेनुसार बदलता येतं. व्हेरिएबल फ्लो. अच्छा, म्हणजे प्रत्येक खोलीचं तापमान वेगळं ठेवता येतं. अगदी. आणि काही लेटेस्ट VRF सिस्टम्स तर एकाच वेळी एका झोनमध्ये हीटिंग आणि दुसऱ्या झोनमध्ये कूलिंग पण करू शकतात. काय सांगताय? एकाच वेळी दोन्ही? हे तर कमाल आहे. हो, त्यामुळे ऊर्जेची बचत होते, कारण जिथे गरज नाही तिथे कूलिंग किंवा हीटिंग बंद राहतं. पण याचं डिझाईन आणि इन्स्टॉलेशन थोडं क्लिष्ट असतं. त्यासाठी कुशल तंत्रज्ञ लागतात. सुरुवातीचा खर्चही थोडा जास्त असतो. म्हणजे परत तेच आलं. सुरुवातीचा खर्च आणि इन्स्टॉलेशनची गुंतागुंत. तर एकूण काय? फायदे तर स्पष्ट दिसत आहेत. वीज वाचते, पैसे वाचतात, कार्बन उत्सर्जन कमी होतं, आराम मिळतो, हवा चांगली राहते. बरोबर. आणि तोटे म्हणण्यापेक्षा आव्हाने म्हणूया. सुरुवातीचा जास्त खर्च आणि सिस्टीमची जटिलता. पण ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे असं बघायला हवं. नक्कीच. आणि ग्रीन बिल्डिंग रेटिंगसाठी म्हणजे लीड, IGBCसाठी तर हे आवश्यकच आहे, नाही का? भविष्यात काय वाटतं? अजून काय बदल होतील यात? अगदी. भविष्यात तर मला वाटतं AI आणि मशीन लर्निंगमुळे या प्रणाली अजून स्मार्ट होतील. त्या हवामानाचा अंदाज, इमारतीतले लोक, त्यांच्या सवयी या सगळ्यांनुसार स्वतःला ॲडजस्ट करतील. स्मार्ट ग्रीडशी कनेक्ट होतील. आणि हो, अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे रेफ्रिजरंट्स. आता असे रेफ्रिजरंट्स वापरण्यावर भर दिला जातोय ज्यांचं ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल GWP कमी असेल, म्हणजे पर्यावरणाला कमी धोकादायक. हां, GWP कमी असणं महत्वाचं आहे. हे सगळं ऐकून एक गोष्ट तर नक्की आहे की हरित इमारतींचं भविष्य घडवण्यात या ऊर्जा कार्यक्षम HVAC प्रणाली खूप महत्वाच्या ठरणार आहेत. आता त्या केवळ चांगला पर्याय नाहीत तर गरज बनल्यात. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. भविष्यात या प्रणाली फक्त ऊर्जा वाचवतील का, की त्या इमारतीला स्वतःची स्वच्छ ऊर्जा बनवायला मदत करतील, किंवा शहराच्या एनर्जी ग्रिडसोबत अजून स्मार्टली काम करून ऊर्जा व्यवस्थापनात अजून मोठी भूमिका घेतील? हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग असेल.